नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पिवळ्या सोन्याची, म्हणजेच हळदीची। हिंगोलीपासून ते सांगलीपर्यंत आणि वाशिमपासून ते थेट मुंबईपर्यंत हळदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळत आहेत। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख बाजार समितीचा आजचा ताजा भाव काय असणार आहे, भाव अजून वाढणार की कमी होणार। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, यंदा हळदीच्या उत्पादनात थोडी घट झाल्याने सुरुवातीपासून बाजारात तेजी पाहायला मिळाली। काही दिवसापूर्वी वसमतमध्ये हळदीने 30,000चा टप्पा ओलांडून इतिहास रचला होता। सध्या जरी भाव 13 ते 15,000च्या दरम्यान स्थिर असले तरी बाजारातली आवक आता वाढू लागली आहे। चला तर मग वेळ न घालवता पाहूया जिल्हावार बाजारभाव। हिंगोली जिल्हा। हिंगोलीत आज सरासरी भाव 13,800 ते 14,500 रुपयापर्यंत आहे, पण वसमतमध्ये दर्जेदार हळदीला 15,500 रुपयापर्यंत दर मिळतोय। सांगली जिल्हा। सांगली हे हळदीचे जागतिक हब आहे। इथे आज राजापुरी आणि सेलम हळदीला 14,000 ते 16,200 रुपयापर्यंतचा भाव मिळाला आहे। त्यानंतर बघूयात बुलढाणा जिल्ह्याकडे। लोणार बाजार समितीत आज मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे। तिथे आज 13,700 रुपयांच्या सरासरी भावाने सौदे पार पडले। वाशिम आणि रिसोड। वाशिम जिल्ह्यात हळदीचे भाव 12,800 ते 13,400 रुपयाच्या दरम्यान आहेत। परभणी भागात आज सरासरी 12,500 ते 13,700 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे। नांदेड आणि यवतमाळ, विदर्भ मराठवाड्याच्या या पट्ट्यात 13,000 ते 13,500 रुपयापर्यंत व्यवहार होताना दिसत आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हळद विकायची की थांबायचं? बाजार तज्ज्ञाच्या मते सध्या जागतिक मागणी चांगली आहे। जर तुमच्याकडे हळद सुकलेली आणि चांगल्या दर्जाची असेल तर थोडा धीर धरल्यास भाव पुन्हा 14-15 हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे। पण जर तुम्हाला पैशाची तातडीची गरज असेल तर सध्याचे 13-14 हजाराचे भाव सुद्धा वाईट नाहीत। तर शेतकरी बांधवांनो, हे होते आजचे हळदीचे बाजार भाव। तुमच्या भागात आज काय भाव मिळाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।